मेष राशी मार्च 2026 हा महिना तुमच्या आयुष्यात नवा अध्याय सुरू करणार आहे, पण त्याआधी एक परीक्षा होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात. प्रिय मेष राशीच्या जिद्दी आणि धाडसी योद्ध्यांनो, तुमचा स्वभाव अग्नितत्वाचा, निर्णय झटक्यात घेणारा, पण मार्च 2026 तुम्हाला शिकवणार आहे संयमाची ताकद. ग्रहस्थितीचा खोल परिणाम. या महिन्यात सूर्य तुमच्या राशीच्या ऊर्जेला जागृत करेल. मंगळ तुमच्या स्वामी ग्रह असल्यामुळे आत्मविश्वास उंचावेल. पण लक्षात ठेवा, जिथे आग असते तिथे जळण्याचा धोका सुद्धा असतो. पहिल्या 10 दिवसांत काही अनपेक्षित घटना घडतील. जुने प्रश्न पुन्हा समोर येऊ शकतात. काही लोक तुमची परीक्षा घेतील. पण घाबरू नका, ही वेळ तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आली आहे. करिअर आणि व्यवसाय. मार्च 2026चा पहिला आठवडा थोडा तणावपूर्ण. ऑफिसमध्ये राजकारण, गैरसमज, अचानक कामाचा ताण. तुम्हाला वाटेल माझ्या मेहनतीची दखल घेतली जात नाही, पण दुसऱ्या आठवड्यात परिस्थिती फिरू लागेल. 15 मार्च नंतर वरिष्ठ तुमच्या कामाकडे वेगळ्या नजरेने पाहतील. जर प्रमोशन किंवा इन्क्रिमेंटची वाट पाहत असाल तर सकारात्मक संकेत मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी 18 ते 25 मार्च विशेष लाभदायक. नवीन करार, नवीन ग्राहक, सोशल मीडियावर वाढती प्रसिद्धी. पण भागीदारी करताना अटी नीट वाचा. आर्थिक स्थिती. या महिन्यात पैशांचा प्रवाह राहील, पण खर्च सुद्धा वाढतील, विशेषतः घर, वाहन किंवा तंत्रज्ञानाशी संबंधित. जुनी अडकलेली रक्कम परत मिळण्याची शक्यता आहे. 20 मार्च नंतर गुंतवणुकीसाठी वेळ चांगला, पण जोखीम मोठी घेऊ नका. उधार देताना सावधगिरी बाळगा. प्रेम आणि वैवाहिक जीवन. मेष राशी प्रेमात प्रामाणिक असतात, पण रागावर नियंत्रण नसल्यामुळे नात्यात ताण येतो. मार्चमध्ये संवाद सर्वात महत्त्वाचा ठरेल. जोडीदाराशी प्रामाणिक बोला. लहान गैरसमज मोठे होऊ देऊ नका. अविवाहितांसाठी हा महिना आश्चर्याचा आहे. एखादी व्यक्ती अचानक आयुष्यात येऊ शकते, विशेषतः 12 ते 19 मार्च दरम्यान. पण निर्णय घेताना कुटुंबाचा सल्ला घ्या. कुटुंब आणि सामाजिक जीवन. घरात एखादा आनंदाचा कार्यक्रम होऊ शकतो. जुने वाद मिटण्याची शक्यता. वडीलधाऱ्यांचे आरोग्य लक्षात ठेवा. मित्रांशी संबंध मजबूत होतील, पण गुपितं सर्वांसोबत शेअर करू नका. आरोग्य. ऊर्जा उत्तम राहील, पण डोकेदुखी, रक्तदाब आणि झोपेची कमतरता जाणवू शकते. मसालेदार आणि तेलकट पदार्थ कमी करा. दररोज 20 मिनिटे चालणे किंवा योग करा. ध्यान केल्यास मानसिक शांती मिळेल. महत्त्वाच्या तारखा. शुभ दिवस 5, 9, 15, 21, 27 मार्च. सावध रहा 11, 18, 24 मार्च. या दिवशी मोठे निर्णय पुढे ढकला. आध्यात्मिक उपाय. दर मंगळवारी श्री हनुमान मंदिरात जाऊन लाल फूल अर्पण करा. ओम हनुमंती नमः मंत्र 108 वेळा जपा. लाल रंगाचा रुमाल किंवा वस्तू जवळ ठेवा. गरजूंना अन्नदान करा. महिन्याचा गुप्त संदेश. मेष राशी, मार्च 2026 तुम्हाला 2 गोष्टी शिकवेल: धाडस आणि संयमाचं समतोल. महिन्याच्या शेवटी तुम्ही स्वतःमध्ये बदल जाणवाल. आत्मविश्वास वाढलेला असेल आणि एक मोठी चिंता दूर झालेली असेल. हा महिना तुम्हाला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत आहे. जर तुम्हाला हे मासिक राशी भविष्य आवडलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा जय हनुमान. पुढच्या नवीन व्हिडिओत पुन्हा भेटूया. तोपर्यंत आत्मविश्वास ठेवा, कारण नशीब तुमच्याच बाजूने आहे.